हा झाला पक्षांच्या कार्यकर्त्यांना बाहेरून घेण्याचा एक प्रकार. दुसरा युती आघाड्यांचा, त्याच्याबद्दल हे भाजपवरती नेहमी टीका होते. आता बघा, तुम्ही म्हणतात की या स्थानिक निवडणुका आहेत, मागे नगर परिषदांच्या नगरपालिकाच्या निवडणूक झाल्या, तिथे तुम्ही तुमच्या मित्रपक्षांच्या विरोधात लढलात. आताही काही ठिकाणी तुमची युती आहे, काही ठिकाणी युती नाही. निवडणुका जरी छोट्या असल्या तरी शेवटी पक्षाचा ब्रँड तिथे वापरला जातो. इतकी टोकाची टीका होते. तर पुण्यामध्ये आम्ही बघतोय, पुण्या पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार थेट भाजपला भ्रष्टाचारी ठरवत आहेत. तुम्ही म्हणतात की स्थानिक निवडणुका, पण शेवटी भाजप जेव्हा ट्रिपल इंजिन म्हणतं किंवा एक पार्टी विथ डिफरन्स म्हणतं, तेव्हा तो आरोप थेट पक्षावरही होतो ना. असं आहे बघा, पहिली गोष्ट तर आम्ही निवडणुकीच्या आधी हा निर्णय केला होता, जिथे शक्य असेल तिथे युती करू. काही ठिकाणी स्ट्रॅटेजिकली युती न करणं हे बरोबर ठरेल, त्या ठिकाणी फ्रेंडली फाईट करू. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, कल्याण डोंबिवली, आमच्या पक्षाची परिस्थिती अतिशय उत्तम असताना आम्ही आपल्या भरोशावर निवडणूक लढू शकत होतो. लढाई आमच्यात आणि शिवसेनेत झाली असती, तरीही आम्ही तिथे निर्णय घेतला की या शहराचं एकूण नेचर बघता इथे थोडं कमी जागा मिळाल्या तरी आम्ही एकत्रित आलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही 56 जागा घेतल्यात, त्यांना 65 जागा दिल्या. जळगावसारखं शहर, ज्या शहरामध्ये मागच्या वेळी आमचे 57 नगरसेवक निवडून आले होते, आत्ता विधानसभेत 1.5 लाखाची आम्हाला आघाडी आहे, तरी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला सोबत घेतलं. 23 जागा त्यांना दिल्या, त्यांना 23 दिल्यामुळे आमचे 57 नगरसेवक असताना आम्हाला 47 जागा घ्याव्या लागल्या, तरी आम्ही त्या घेतल्या.